सोलापूर विद्यापीठात सुरू झाले आता पदवी अभ्यासक्रम। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात यंदाच्या 2024-25 शैक्षणिक वर्षापासून पदवीचे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे। यात BSc, BCom, प्रोफेशनल, BBA, BCA आणि BLIP अभ्यासक्रम सुरू होणार असल्याची माहिती कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा यांनी आज शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली। नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सुरू होतील। या अंतर्गतच विद्यापीठ संकुलात 12वी नंतर विद्यार्थ्यांना आता पदवीचे शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे। विद्यार्थ्यांना आपल्या आवडीचे शिक्षण निवडता येणार आहे। विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरून वेळापत्रकानुसार प्रवेशपूर्व परीक्षेला सामोरे जावे असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे। या पत्रकार परिषदेस कुलसचिव योगिनी गारे, डॉक्टर श्रीकांत अंधारे, डॉक्टर गौतम कांबळे, डॉक्टर प्रभाकर कोळेकर, डॉक्टर धवल कुलकर्णी, डॉक्टर सदानंद शृंगारे आदी उपस्थित होते। सोलापूर विद्यापीठात आता BSc, BCom, प्रोफेशनल, BBA, BCA आणि BLIP अभ्यासक्रम सुरू होणार आहे। त्या संदर्भात आज पत्रकार परिषद घेत आहोत। त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर पेन टेक्नॉलॉजी आहे, त्याच्यानंतर बायोटेक्नॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, जिओलॉजी, स्टॅटिस्टिक, कॉम्प्युटर सायन्स, पॉलिमर टेक्नॉलॉजी, फाईन अँड बल्क केमिकल टेक्नॉलॉजी, फार्मास्युटिकल टेक्नॉलॉजी, सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी, फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, सायन्स, बॉटनी, झूलॉजी आणि डेटा सायन्स अशा जे काही व्यवसायाभिमुख कोर्सेस आहेत ते विद्यापीठात चालू करायचं दृष्टिकोन आम्ही मांडलेला आहे। हे सर्व कोर्स किती वर्षाचे आहेत आणि फीचं स्ट्रक्चर काय असेल? सर, हे कोर्सेस जे ग्रॅज्युएशनचे कोर्सेस आहेत ते 4 वर्षासाठी आहेत। 3 वर्षासाठी डिग्री आणि ऑनर्स जे आहे ते 4 वर्षासाठी, अशी टोटल BSc 4 वर्षाची डिग्री आहे। आणि त्यासोबत ह्या कोर्सेसची जी काही फी स्ट्रक्चर आहे, आता सध्या जे अफिलेटेड कॉलेजमध्ये जी काही फी स्ट्रक्चर आहे त्याचप्रमाणे विद्यापीठसुद्धा आकारणार आहे। ग्रँटेडला जेवढी येते तेवढी ग्रँटेडची फी, नॉन ग्रँटला जेवढी येते नॉन ग्रँटची फी अशी असणार आहे।